ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये एका नवीन कॅरेक्टरची एंट्री होणार आहे आणि ते कॅरेक्टर दुसरं तिसरं कोणतंही नसून एक डॅशिंग इन्स्पेक्टर आहेत जे या केसमध्ये इन्व्हॉल्व होते. पण त्या केसमधून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं कारण त्यांना खूप मोठं सत्य समजलेलं होतं आणि त्यामुळे त्या डॅशिंग इन्स्पेक्टरची ज्या वेळेला या केसमध्ये अर्जुनने एंट्री केले किंवा या सगळ्यामध्ये त्या डॅशिंग इन्स्पेक्टरला ज्या वेळेला अर्जुनने या कोर्टासमोर सादर केलंय तेव्हा मात्र आता त्या रात्रीचा भयंकर प्रकार पुराव्यानिशी जेव्हा समोर आलाय तेव्हा साक्षी, महिपत इतकंच काय प्रियाचे पण ढाबे दणाणलेत आणि एका इन्स्पेक्टरच्या साक्षीमुळे आता इकडे दोघी जणी जेलमध्ये जाण्यासाठी तयार झाल्यात. हो, दोघी पण जणी, कारण या सगळ्यामध्ये दोघी तितक्याच दोषी आहेत हे इन्स्पेक्टरच्या एका स्टेटमेंटवरून समजलंय. आता नक्की इन्स्पेक्टर साहेबांनी काय स्टेटमेंट दिलंय, इन्स्पेक्टर साहेबांनी या सगळ्यामध्ये आता नक्की काय सांगितलंय की ज्याच्यामुळे इतका मोठा धमाका होत सगळ्या गोष्टी पलटून गेल्यात, सगळं पाहूया. इकडे कोर्टाच्या केसचा दिवस असतो. साक्षी अजूनही डिप्रेशनमध्ये असते. साक्षीला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आता आपण तिकडे जाऊन काय बोलणार, काय करणार हे तिला कळत नसल्यामुळे ती पूर्णपणे अस्वस्थ असते आणि अस्वस्थ असलेली साक्षीला आता इकडे दामिनी फोन करून महिपतला सांगते की कॉन्फिडेंटली तिला आता कोर्टासमोर बोलायला सांगा. जर ती डगमगली तर या सगळ्याचा फायदा आता आपल्या इकडून घेतला जाऊ शकतो आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिला डगमगू देऊ नका. काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग राहायला सांगा. यावरती महिपत म्हणतो, साक्षी हे बघ, कोर्टामध्ये स्ट्रॉंग राहा. तो अर्जुन सुभेदार तुला उलटसुलट काही प्रश्न विचारेल आणि तरी सुद्धा तू डगमगू नको, इतकं मात्र कर. असं म्हटल्यावरती साक्षी अजूनच गडबडते आणि काही झालं तरी सुद्धा हा अर्जुन सुभेदार मला काही सोडणार नाहीये हे तिला समजतं आणि हा मला या सगळ्यात अडकवणार हे तिच्या मनाने आधीच हे केलेलं असतं. तोपर्यंत महिपत आता फोन करून दामिनीला सांगतो की काय करू, अहो माझी लेक काही ऐकतच नाही. दामिनी म्हणते तिला जरा समजवा, कोर्टामध्ये आपल्याला हे असं करून चालणार नाहीये आणि मुळातच त्या रविराज किल्लेदार यांनी आता हे नाकारलेली आहे. ती म्हणजे इकडे तिची जी आपण साक्ष घेणार आहोत ना ती नाकारली. त्यामुळे कोर्टाच्या बाहेरच तिच्यासमोर काय बोलायचं ते बोलायचं, कारण तुम्ही रविराज किल्लेदार यांना धमकवायला किंवा त्यांच्या मुलीला धमकवायला जाऊ नका, ती साक्ष आपल्यासाठी मोठी आहे. त्यावरती तो सांगतो काय नाही, ती माझ्या बाजूने साक्ष देईल, तिला मी सांगतो ना आत्ता तुम्हाला यायला. यावरती दामिनी सांगते मी जेवढं सांगितले तेवढं करा. जर का जोर जबरदस्ती तिला बोलवण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावरती उलटेल. यावरती तो सांगतो ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन. मी काही तिला कॉल करत नाही. कोर्टाच्या बाहेर तुम्ही तिची घ्या जबानी काय घ्यायची ती. असं म्हटल्यावरती तो फोन ठेवतो आणि साक्षीला सांगतो चल साक्षी, आपल्याला कोर्टात जायचं आहे. साक्षी अजूनही पूर्णपणे त्या ट्रॉमामध्ये असते. ज्या प्रकारे तिला त्या जेलमध्ये ट्रीटमेंट मिळालेली असते त्यामुळे त्या ट्रॉमामध्ये असलेली साक्षी अजूनही बाहेर काही आलेली नसते. इकडे आता कोर्टाची प्रोसेस सुरू व्हायच्या आधी दामिनी थोडा वेळ आधी रविराजांना प्रियाला आणायला सांगते. मग ज्या वेळेला प्रिया येते त्यावरती रविराज म्हणतात मी इथेच आहे, माझ्यासमोर जी काही चौकशी करायची ती करा. आता दामिनीला ऑलरेडी इकडे आता महिपतने सांगितलेलं असतं की तिच्या वडिलांना ती आपल्या विरुद्ध खोटी साक्ष देते ही गोष्ट माहिती नाहीये आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जरा जपून, कसं आहे ना, तिने खोटी साक्ष दिले ही जर का तिच्या वडिलांना समजली तर ते या सगळ्यामध्ये आता आपल्या बाजूने केस लढणार नाही. जरा प्रामाणिकपणाचा किडा आहे ना त्याला. असं म्हटल्यावरती मग आता इकडे दामिनी सांगते मला ना थोडंसं तन्वीसोबत एकांतात बोलता येईल का. यावरती रविराज म्हणतात तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना. यावरती मग आता प्रिया सांगायला लागते नाही, मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये, मी या सगळ्यामध्ये आता बोलू शकते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रियाला बोलण्यासाठी एकटीला सोडल्या. दामिनी तिला विचारते हे बघ, कसं आहे ना, कोर्टामध्ये जे काही पहिल्या दिवशी बोललंय तसंच बोलायचं आहे आणि जे काही खोटं बोललंय ते रेटून बोलायचं आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एक गोष्ट अजून खरी आहे की ज्या वेळेला मी फ्लेक्झिबिलिटी दाखवेन ना
त्यावेळेला तशी तशी तू आता होकाराला होकार देशील. तुला खोटं जरी बाहेर पडलं अर्जुन सुभेदारनी बऱ्याचशा अंशी तुझं खोटं बाहेर काढणार आहे तो, कारण त्याच्याकडे बरेचसे पुरावे असतील. तो पेटून उठला असेल कारण मागच्या वेळेला साक्षीला बेल मिळालेली आहे आणि त्याचमुळे मी तुला जे सांगते ना ते ऐकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आता जर का त्यांनी तुला खोटं सिद्ध केलं तर त्या खोट्यानुसार तू आता माझ्या होला हो करायचं. असं म्हटल्यावर प्रिया होकार देते. प्रियाने होकार दिल्यावरती सगळेजण आतमध्ये येतात, कारण दामिनीला माहिती असतं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता अर्जुनने प्रियाचं खोटं कुठेतरी पकडलं असणार आणि खोटं कुठेतरी या सगळ्यामध्ये आता ते समोर आलेलं असणार म्हणजे असणार. मग काय करायचं यासाठी ती आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते आणि तिने प्रियाला ऑलरेडी सांगितलेलं असतं की खोटं पकडलं गेलं तर खोटं एक्सेप्ट कर. ते खोटं कसं तुला बोलायला लावलं किंवा सगळं पवारांवरती नेहमीप्रमाणे ढकलून मोकळं व्हायचं हे तिने ठरवलेलं असतं. तिच्या हातामध्ये पवारांनी ही केस घेतली हा एक हुकमी एक्का असतो आणि त्यामुळे ती तेच आता तिला सांगत असते. बरं आता केस सुरू होते आणि मग दामिनी सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला साक्षी शिकरे यांना कोर्टासमोर उभं करायचं आहे. साक्षी शिकरे कोर्टासमोर या. साक्षीची जी अवस्था असते ती अवस्था बघून आता इकडे कोर्टासमोर दामिनी सांगायला लागते बघितलं एका निरपराध व्यक्तीला ज्या वेळेला आपण आता शिक्षा करतो काही दिवस तिला जेलमध्ये ठेवतो त्यावेळेला त्यांची अवस्था काय होते हे मला अर्जुन सुभेदार यांना दाखवायचं आहे. माझ्या अशिलाला खोटं बोलण्याच्या आरोपाखाली तुम्ही जेलमध्ये टाकलं आणि खुनाचा जो कुणी खरा साक्षीदार आहे त्या मधुभाऊ म्हणजे खुनाचा जो कुणी खरा सूत्रधार आहे ते म्हणजे मधुकर पाटील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय. अर्जुन सुभेदार मला तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या बुद्धीची कीव करण्यापेक्षा तुमची केस लढण्याकडे जर का जास्त लक्ष दिलत ना तर बरं होईल दामिनी देशमुख. दामिनी सांगते ठीक आहे मला या सगळ्यामध्ये आता पुढील पुरावे किंवा अर्जुन सुभेदार यांनी सुरुवात करावी असं वाटतंय. मग अर्जुन सुभेदारला आता सगळ्यात पहिले सुरुवात करण्यासाठी सांगितलं. अर्जुन पहिले साक्षीलाच कोर्टासमोर बोलवतो. साक्षीला बोलवल्यावरती मला आता तुम्ही सांगा त्या ठिकाणी तुम्ही नव्हतात बरोबर आहे ना. जर त्या ठिकाणी तुम्ही नव्हतात तर त्या ठिकाणी तुम्ही असण्याची शक्यता ही तुम्ही खोटीकडून का काढलीत. म्हणजे आता जर तुमच्या कोणत्याही गोष्टीला कर नव्हता तर डर कशाला. मग कुणीही काही सांगितलं तरी त्यावरती आता इकडे ऑब्जेक्शन घेत दामिनी म्हणते तो विषय इथे पुन्हा काढण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये. मला असं वाटते की हा विषय पुन्हा आपण आता काढू नये आणि त्या गोष्टीला बगल द्यावी. कारण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तो विषय संपलेला आहे. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तो विषय संपलाय पण मला कोर्टासमोर एक गोष्ट मांडायची आहे की या त्या रात्री कुठे होत्या हे आत्ता तर मी विचारू शकतो ना. त्या दिवशी मला आता विचारायला नाही जमलं पण या सगळ्यामध्ये आत्ता तर मी सांगू शकतो ना की त्या रात्री त्या कुठे गेल्या होत्या. ज्या वेळेला त्या तिकडून निघाल्या होत्या तेव्हा त्या 1.5 तास बरोबर टायमिंग होता. त्या 1.5 तासाचा त्यांनी हिशोब द्यावा. त्यावरती आता इकडे सांगायला लागते साक्षी खरं तर काहीच कारण नव्हतं. मी त्यावेळेला 1.5 तास तिकडून बाहेर पडते पार्टीमध्ये बोर झालं होतं जरा म्हटलं बाहेरून फेरफटका मारून यावा म्हणून मी गेले पण माझ्याकडे कोणताही साक्षी पुरावा नाही आहे की मी त्या दिवशी आश्रमात नव्हते आणि त्याचमुळे मी खोटं बोलले. असं म्हणत ती आता जे दामिनीने तिला सांगितलेलं आहे ते बोलण्याचा ती प्रयत्न करत असते. बरं आता हे सगळं सांगितल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मी या सगळ्यामध्ये यांना बसवू इच्छितो आणि आता मला पुढचा साक्षीदार बोलवायचा आहे. दामिनी म्हणते मला काही प्रश्न विचारायचे. मग दामिनी सांगायला लागते साक्षी शिकरे बिलकुल घाबरू नका. कोर्टासमोर जे काही खरं आहे ते सांगा. याच्या आधी जरी तुम्ही खोटं बोलला असाल तरी सुद्धा तुमच्या वकिलांचा दोष आहे. तुम्ही खरं सांगा. मग आता इकडे साक्षी सांगायला लागते त्या दिवशी आमची बरीचशी पार्टी वगैरे झाली आणि मला थोडासा बाहेर फिरावंसं वाटलं म्हणजे तिथे मला घुसमटायला लागलं म्हणून मी बाहेर पडले आणि बाहेर पडून एक राऊंड मारून पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी आले होते. पण या सगळ्यामध्ये माझ्याकडे कोणता साक्षी पुरावा नाही आहे की मी तिकडे नव्हते. यावरती दामिनी म्हणते पॉइंट टू बी नोटेड. तिच्याकडे कोणताही साक्षी पुरावा नव्हता की ती तिकडे होती किंवा आश्रमात नव्हती आणि त्यामुळे तिच्या वकिलांनी सांगितलं की अर्जुन सुभेदार तुम्हाला अडकवू शकतात म्हणून ती खोटं बोलली. असं म्हटल्यावर ती दामिनी तिची बाजू सेफ करते. ती सांगते की जसा
ती तिकडे असल्याचा कोणता पुरावा नाहीये, तसाच ती आता इकडे ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी असण्याचा पण कोणता पुरावा नाहीये ना. आणि त्यामुळे मला वाटतंय की हे न्यूट्रल आहे, असण्याचा पण पुरावा नाही आणि नसण्याचा पण पुरावा नाही. त्यामुळे मला नाही वाटत की आज आपण तिच्यावरती हा असा आरोप करू शकतो की तिने या सगळ्यामध्ये आता खून केलाय. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुमची साक्षी जबानी घेऊन झाली असेल तर मला त्या रात्रीचा एक खूप मोठा विटनेस बोलवायचा आहे. त्या रात्री ज्या खून झाला त्या रात्री पोलिसांची जी टीम होती ती टीम बदलण्यात आली. आता टीम बदलायचं खरंच काही कारण होतं असं मला वाटत नाहीये, पण पोलिसांची टीम बदलली गेली. आता मात्र इकडे कोर्टामध्ये खरा सनसनाटी खुलासा होतो. इकडे आता साक्षी घाबरते. आपल्याला खरं तर दाखवलेलं नसतं, पण या टीममध्ये असणाऱ्या एका प्रामाणिक पोलीस ऑफिसरला बदलण्यात आलेलं असतं आणि मग साक्षी गडबडते. इकडे आता अर्जुन तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपतो. महिपतने त्याला आता बदली करून पाठवलेलं असतं आणि त्यानंतर मग आता इकडे साक्षी चांगलीच इकडे रविराज म्हणतात, हे काय नवीन नाटक आहे, मला तर याबद्दल काहीच माहित नाही. त्या दिवशी कोण होतं तन्वी? यावरती प्रिया आता गडबडते, नाही बाबा मला काही माहित नाही. प्रियाला या सगळ्यामध्ये खरंच काही माहित नसतं. प्रिया या सगळ्यामध्ये पूर्णपणे अनभिज्ञ असते. आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे अर्जुन सांगतो, मी या कोर्टासमोर तो साक्षी पुरावा आणू इच्छितोय जो साक्षी पुराव्यानंतर या कोर्टाची सगळी दिशा बदलून जाईल. जज साहेबांकडून परवानगी घेत दामिनीची परवानगी मागितली जाते. दामिनी या सगळ्यासाठी प्रिपेअर नसते. असा कोणता पुरावा आता तिच्या समोर येईल अशी तिला अजिबात खात्री नसल्यामुळे ती गडबड. जज साहेब म्हणतात, नाही, जर तो पुरावा इथे आता उपलब्ध असतील तर एका गव्हर्नमेंट सर्वंटचा पुरावा घ्यायलाच पाहिजे. कारण कसं आहे, त्यांना नंतर वेळ मिळेल नाही मिळेल ही गोष्ट माहीत नाहीये, त्यामुळे त्यांचा पुरावा असणं ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. दामिनीच्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व न देता आता इकडे जज साहेबांनी या सगळ्यामध्ये आता तो पुरावा आणण्यासाठी सांगितलेलं असतं. मग तो पुरावा आणण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे अर्जुन त्यांना बोलवतो त्यावेळेला घडलेली घटना एकदम जबरदस्त असते. ते पोलीस आता त्या पोलिसांना बघितल्यावरती इकडे अर्जुन सांगतो, हाच आहे माझा पुरावा. ज्या रात्री खून झाला तेव्हा त्या केसचे इन्चार्ज हे इन्स्पेक्टर होते, पण या इन्स्पेक्टरना त्या रातोरात बदली करण्यात आली. कारण या सगळ्यामध्ये ते प्रामाणिक इन्स्पेक्टर होते आणि या प्रामाणिकपणाची या केसमध्ये मुळताच काही गरज नव्हती आणि म्हणून त्यांना बदलण्यात आलं. इन्स्पेक्टर साहेब सांगा काय घडलं ते. आता महिपत गडबडतो, कारण खरंच त्या रात्री काय झालेलं असतं ही गोष्ट त्या इन्स्पेक्टरना चांगलीच माहिती असते आणि त्यांच्याकडे तो पुरावा असतो आणि त्यामुळे गडबडलेला आता इकडे चांगलाच घाबरून महिपत पाहायला लागतो. यावरती महिपत म्हणतो, नाही नाही, हे खोटं बोलतायत, ह्यांची साक्ष कशी घेऊ शकता तुम्ही? यावरती साक्षी सुद्धा गडबडते आणि आता साक्षी पण गडबडते आणि ती सांगायला लागते, नाही नाही, यांची साक्ष कशी घेऊ शकता तुम्ही? यावरती इकडे आता सांगायला लागतात, जज साहेब हे बघा, तुम्ही दोघं पण खाली बसा. कुणाची साक्ष घ्यायची कुणाची घ्यायची नाही हा सर्वस्वी आमचा निर्णय असणार आहे. बोला इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. आता इकडे अर्जुन सांगतो, त्या रात्री ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब या केसमध्ये होते त्यांना असे काही पुरावे सापडले होते की त्यामुळे साक्षी शिकरे तिकडे होती आणि साक्षी शिकरेनी हा खून केलाय हे सिद्ध झालेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता जज साहेब म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बोला. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मी ज्या वेळेला टीम घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो होतो तेव्हा मधुकर पाटील त्या बेडवरती पडले होते. तिथे एक गादी होती, त्या गादीवरती मधुकर पाटील पडले होते. सगळीकडे पेपर अस्ताव्यस्त होते. मधुकर पाटलांना उचलल्यावरती इकडे तन्वी किल्लेदार म्हणजे त्यावेळेच्या प्रिया मधुकर यांनी आता सांगितलं की मधुकर पाटलांनीच त्यांना मारलं. पण मधुकर पाटलांच्या मानेवरती एक वार होता, डोक्यावरती एक वार होता आणि विलासच्या डोक्यावरती कोणताही वार नव्हता. आणि त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर घडलेली घटना. त्यानंतर या दोघांनी मला अप्रोच केला, महिपत आणि साक्षींनी, आणि जे पुरावे मला सापडले होते ते नष्ट करण्यासाठी मला लाच देऊ गेली. आणि त्याच वेळेला मी सांगितलं की मी लाच घेणार नाही आणि म्हणून यांनी वरच्यावरती शिफारस करत माझी बदली गेली. माझ्या कुटुंबाला हे करण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलाला किडनॅप केलं
आणि त्यानंतर मला धमकी देऊन गप्प बसवलं आणि माझी बदली केली. मी माझ्या कुटुंबासाठी गप्प बसलो, पण त्यावेळेला अर्जुन सुभेदार मला सांगायला आले की तुमच्या कुटुंबासाठी गप्प बसलात तर माझ्या कुटुंबाची वाताहत होत आहे. त्यावेळेला मी पेटून उठलो आणि मी इकडे आलोय. माझ्याकडे असे काही पुरावे आहेत की ज्या पुराव्यामुळे साक्षी शिकरे दोषी आहेत हे मी सिद्ध करू शकतो. यावरती अर्जुन म्हणतो, मुद्दामच ते पुरावे कोर्टामध्ये आधी सादर केले नाही किंवा कोर्टाला आधी इंटिमेशन दिलं नाही, कारण ते पुरावे पण बदलून यांना मारण्याचं बरोबर यांनी कट रचला असता आणि आता यांना प्रोटेक्शन देण्यात यावं जेव्हा ते हे पुरावे आणणार आहेत. असं म्हटल्यावरती अर्जुनने तडफदार पुरावे सादर करताच महिपत चांगलाच गडबडला. आता ते पुरावे सगळे काय आहेत, कसे आहेत हे सगळं कोर्ट जाणण्यासाठी उत्सुक असतं आणि त्याच वेळेला आता इकडे ते जज साहेब म्हणतात, बोला इन्स्पेक्टर साहेब, काय पुरावे आहेत ते. इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, त्या रात्री साक्षी शिकरे तिकडे आल्या होत्या हे सांगणारा एकमेव पुरावा त्यांच्या टायरचे मार्कचे काढलेले मी फोटो. हो, त्या रात्री पण मी फोटो काढले होते. दुसरा पुरावा त्यांना तिथे पाहिलेली 2 मुलं, जी लहान मुलं बाजूला होती त्यांनी यांचा फोटो ओळखलाय. त्या मुलांना पण आम्ही लपवून ठेवलंय. आणि तिसरा आणि महत्त्वाचा पुरावा, जे गन सापडले ती गनचं लायसन्स साक्षी मॅडमच्या नावावरती आहे. 3 पुरावे झाल्यावरती अर्जुन म्हणतो, अजून काय पुरावे पाहिजेत. महिपत हजरतो, हा पोलीस खोटारडा आहे, हा पोलीस खोटारडा आहे. आता कोर्टासमोर सत्य आलंय. जज साहेब म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. मी सगळी शहानिशा करणार, त्यावेळेची केस काढणार, केसमध्ये यांचं नाव पाहणार आणि यांचं नाव असल्यावरती तुम्हाला सगळ्यांना शिक्षा मिळणार. जज साहेब केस ओपन करायला सांगतात आणि आता त्या इन्स्पेक्टरचं नाव त्याच्यामध्ये असणारच असतं, कारण मुळातच त्या केसवरती ते काम करत असतात. मग जज साहेब काय निर्णय घेणार पाहणार.